काही इकडे असं का पुढे कंठी धरिला कृष्ण मनी
कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाळी काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडी काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम पांडुरंगा करो
कंठी धैला कृष्ण म्हणे अवघा जने प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम विठ्ठल कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघा जने प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. आज असणारी आपल्या इथं असणारा 9 दिवसापासून असणारा चालत आलेला सप्ताह राम जन्म निमित्त पाडव्याच्या दिवशी असणारा सप्ताहाचा आरंभ झाला आणि तो असणारा आज असणाऱ्या काल्याची सांगता म्हणून असणारा काल्याचा अभंग तिथून निवडलेला आहे. आणि काला असणारा तिथं काल्याच्या अभंगामध्ये गवळण असणारी निवडलेली आहे. आणि तो असणारा राम जन्म निमित्त असणारा हा सत्याचं आयोजन तिथं असणार येदलापूर या गावामध्ये असणारे महाराजांनी केलेलं आहे. परंतु आता असणारे आपण आदर्शाने असणारे महाराजांचे असणारे आपण आज असणारं काल्याचं कीर्तन होतं आणि आपण असणारे सगळे आपले आदर्शाने असणारे आतुर भावनाने असणारे महाराजांची वाट असणारे आपण बघत आहोत. परंतु आता याला काही म्हणायला हरकत नाही. महाराजांचे आपल्याला शब्द ऐकण्यात इतकं आज आपलं पुण्य नव्हतं म्हणावा. काय म्हणावा पुण्य नव्हतं किंवा असणार महाराजांनी असणारे ह्या वयामध्ये आज असणाऱ्या 90 ते 95 वर्ष या वयामध्ये महाराजांचे जे काही कार्यक्रम आहेत ते असे कार्यक्रम आहे. रात्री असणार महाराजांचं कीर्तन झालं, काल असणार पांगरीला असणार ते असणाऱ्या राम जन्मानिमित्त ते असणार कीर्तन झालं. परंतु ते असणारे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टभीती परोपकारे अशा पद्धतीने असणारे जगत उद्धारा लागे अवतार मिरविला परिवार धाईचा अशा पद्धतीने हे असणारे संत वारंवार असणारे वेत असतात. काय करीत असतात? वेत असतात. गुरुजी सारखे, महाराजांसारखे, दादा महाराजांसारखे, माऊली ज्ञानोबारायासारखे, शंकराचार्य सारखे, तुकोबारायासारखे, नाथासारखे असे असणारे वारंवार असणारे संत परत असणारे अवतीर्ण होत असतात. परंतु महाराजांच्या वयानुसार पाहिलं जर तर त्यांचं असणारं वय त्यांना वयच नाही, परंतु शरीराच्या वयानुसार त्या वयामध्ये आपण जाऊ शकतो का नाही. परंतु त्या वयात काय असणाऱ्या व्यक्ती आहेत त्यांना असणारी त्यांची मती स्थिर राहते का नाही काय माहित. परंतु महाराजाचं असणारं जे वयामध्ये ह्या वयामध्ये असणारे किती कीर्तन करतात महाराज तर असणारे 1 असू 2 असू असणारं नाही, रात्रंदिवस आपल्याला हे ते कीर्तनच करीत राहतात. म्हणून इथं असणारी ही सेवा आहे ती महाराजांचीच आहे. कुणाची सेवा आहे? महाराजाचीच आहे. आणि महाराजाचेच असणारे सेवेचे असणारे त्यांचेच वचन आपल्याला ऐकायला मिळते. म्हणून असणारी ती ज्यांची त्यांची सेवा त्यांच्या हृदयातलं इथं ती प्रेरणा तिथून असूनही असणारी प्रेरणा करणारे म्हणून आपण भजन करू विठ्ठल. आज असणार काल्याचा प्रसंग सगळ्यांनी असणार ज्याला हात आहेत, कुणाला ज्याला असणारे हात आहेत म्हणजे 2 हात आहेत अशाने आपल्याला काल्यामध्ये असणार कीर्तनामध्ये प्रत्येक वेळेस असणार मुखाने काय म्हणायचं? ज्याला मुख आहे त्याला मुख म्हणते, ज्याला वाणी म्हणते, तोंड म्हणत नाही.
तोंड हे सगळ्यांना आहेत. म्हशीला तोंड आहेत, गाईला तोंड आहेत, नाही का बरं? सगळ्या असणाऱ्या प्राण्यांना तोंड आहेत, परंतु त्या तोंडाने देवाचं नाम घेता येतं का? देवाचं भजन करता येतं? त्यांना त्या मुखाने नावही घेता येत नाही आणि देवाचं असणारं भजनही करता येत नाही. नाही त्यांच्याकडे तो अधिकार नाही. म्हणून ते असणारे ते अधिकारी आहेत. ते कशाचे आहेत? महाराज इथं सांगतात, अरे पशुआदिकांचे जे शरीर आहेत ते शरीर आहेत ते अधिकारी असणारे भोगाचे आहेत, संसार करण्याचे अधिकारी आहेत. आणि तुम्ही आम्ही जे आहोत मनुष्य देहातले आलेले काय आहोत? जीव आहोत. का मनुष्य देह आहोत? हेच आपलं चिंतन असणारं, आपण नेहमी असणारं 10 दिवस असणारे 10वं कीर्तने. कितवं कीर्तने? 10व्या कीर्तनाने असणारी सांगता होत आहे. खरं जर पाहिलं तर कालच असणाऱ्या रामनवमीच्या दिवशी याची असणारी सांगता असते, नाही का बरं? कितव्या दिवशी? रामनवमीच्या दिवशी. रामाचा जन्म 12 वाजता होतो. 12 वाजतापर्यंत उपवास असतो आपण प्रत्येक वेळेस. पण आता महाराजांनी निवड आपलं असणारं एकादशी प्रमाणे किंवा असणारं कोणी असणारे मित्रमंडळींनी सगळ्यांनी सांगितलं 24 असणाऱ्या द्वादशीचा आपण करतो. तो असणारे आपल्या इथं मानतो आणि 5 असणाऱ्या जयंत्या आपण करतो, नाही काय का? त्या जयंत्या असणाऱ्या पूर्ण करतो. एकादशी सारखंच असणारा तो पूर्ण दिवस असणारा उपवास धरायचा, म्हणून कालचा असणारा उपवास आपण धरला. म्हणून महाराजांनी निवडलं की काला असणारा करायचा नाही, तो काला असणारा आज करायचा, असं ठरवलं, नाही का बरं? म्हणून काल राम जन्म झाला आणि रामायण असणारं त्या निमित्ताने असणारं त्या ताईचं असणारीचं रामायणाचं आयोजन महाराजांनी केलं. आणि ते रामकथा ही सगळ्यांना मिळाली ऐकायला. बाळगोपाळांना सगळ्याला काय मिळाली? ती रामकथा ऐकायला मिळाली. आणि ती रामकथा, कृष्ण कथा ती ऐकलीच पाहिजे. रामकथा ऐकली तर रामाने असणारं कसं असणारे वागले, रामाने कसं आचरण केलं, त्या पद्धतीने असणारं ते आपण असणारं रामायणातून आदर्श घ्यायचा आहे. त्या भरताने, त्या असणाऱ्या लक्ष्मणाने, शत्रुघ्नाने, इतर असणाऱ्या ऋषीमुनींनी, सगळ्या तिथल्या संतांनी काय आचरण केलं ते रामायणामधून आपल्याला ऐकायला मिळतं. म्हणून आपल्याला ते वाल्मिक कोणतं रामायण होतं? तुळशी रामायण. आणि आपण एरवी जे काही निवडत असतो, घेत असतो ते कोणतं रामायण? ती वाल्मिकी रामायण. आणि त्याच रामायणावरती किती स्कंदावरती? एकादश म्हणजे 11व्या स्कंदावरती नाथ महाराजांनी असणारं कोणतं रामायण केलं? भावार्थपूर्वक असणारं ते रामायण असणारं केलं. कथेच्या रूपाने असणाऱ्या नाथ महाराजांनी तो भावार्थ केला. आणि त्यामध्ये असणारा जो काही असणारं वेदशास्त्र, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणाचं चिंतन कथेच्या रूपाने त्या नाथ महाराजांनी असणारं त्या वयामध्ये असणारं घडलं. कथेच्या रूपाने आपल्याला परमात्मा काय आहे, राम काय आहे, हृदयातला राम कोण आहे, सीताराम कोण आहे, अविद्येचा राम कोण आहे, त्या रामायणामध्ये नाथांनी लिहिलं. त्याचे असणारे 7 कांड. किती कांड? 7 कांड. आणि ते रामायण ऐकून असणाऱ्या कानावरती पडलं की रामाने त्या असणाऱ्या त्यांच्या बंधूंनी, राजा दशरथांनी कशा पद्धतीने आचरण केलं. मग असणारं रामाचा आदर्श त्या रामायण ऐकून आपल्याला घ्यायचं. आणि कृष्णाची कथा ऐकून कृष्ण कसे वागले म्हणून दिसता असणारं त्यांचं चरित्र असणारं उच्चारायचं का तसं वागायचं? कारण ते देव येत नाही तर म्हणते मग आता कृष्णाने 16,108 किती केल्या पत्न्या. कृष्णाचं जे काही आचरण आहे ते कोण येतं? देव येतं. आणि आपण कोण येतं? माणसं येतं. इथं कशावर आलं पाहिजे? ते कोण आहेत? देव आहेत. देव कोणाला म्हणलं पाहिजे? की जे असणारा सर्वज्ञ असतो, जो सर्व शक्तिमान असतो, ज्यांना मागचं, पुढचं आणि भविष्यातलं कळतं. बरं का? देव काळ यशस्वी श्री
अवधारे ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर्य हे 6 गुण बसतील येथे. तया नाम भगवंत कुणाला म्हणायचं? ज्याच्याकडे वेश आहे, स्त्री आहे, अवधारे आहे, लक्ष्मी आहे, यशस्वी श्री अवधारे, ज्याच्याकडे ज्ञान आहे, त्याच्याकडे वैराग्य आहे, हे 6 गुण त्यांच्याकडे आहेत, म्हणून त्याला भगवंत म्हटलेलं आहे. म्हणून भगवंत आहे, परंतु भगवंताची उपाधी बी ही शुद्ध सत्वगुणाची. कशाची आहे? शुद्ध सत्वगुणाची असणारी उपाधी आहे. म्हणून भगवंताला त्या शुद्ध सत्वगुणाच्या उपाधीमुळे असणारं पूर्ण असणारं ज्ञान होतं. कुणाला? भगवंताला जे ज्ञान होतं बरं का. ज्ञान तुमच्याकडे बी ज्ञान असणारे भगवंताकडे, आपल्याकडे बी ज्ञान आहे, म्हणजे जीवाकडे बी ज्ञान आहे. जीव म्हटलं की आपण माणसं नाही समजलं पाहिजे, माणसाचं शरीर मिळालं म्हणलं पाहिजे. कोणतं मॉडेल मिळालं? माणसाचं मॉडेल मिळालं. मॉडेल मिळालं म्हणलं पाहिजे का मी म्हणलं पाहिजे? मॉडेल मिळालं म्हणलं पाहिजे, त्याला मॉडेल म्हणतात नाही का बरं. एक पार्ट मिळालं, एक शरीर मिळालं, पण आपल्याला काय वाटत असतं? नेहमी सतत सगळ्याला काय वाटत असतं? शरीरच वाटत असतं, मनुष्यच मी वाटत असतं. संताकडे जर आपण वळालो, देवाकडे जर वळालो, तर देव काय म्हणत असतो आपल्याला? देव म्हणत असतो ते जे मी ममैवंशे जीवलोका, जीवभूत सनातन आहे का? कसं आहे? जीव सगळ्यामध्ये कसा आहे? सनातन आहे. जाणणार आहे का? कसा आहे? सनातन शब्द आपल्याला लक्षात यायचा नाही. महाराजांनी सगळ्याला शिकलं जाणणं. काय शिकलं? मग आपण असणारे आता तेच ऐकलं. जाणणं म्हणजे जाणणं इतकं महत्वाचं आहे. मी जाणणारा कळालं पाहिजे, मी जीव कळालं पाहिजे. जीव कळालं की जीव त्यालाच म्हणावा की जो जाणतो तो, आणि जे जाणीत नाही ते जड, ते मी नाही. काय नाही? मी नाही. मग देवाबद्दलचा आणि आपल्याबद्दलचा आपण काय करायलो? तिथं विचार करायलो. मग देव जे आहे तर त्याला आपण असणारा विचार केला, तो सर्व शक्तिमान आहे. म्हणजे ह्या सृष्टीतल्या घडामोडी कुणाला करता येतात? देवाला करता येतात. कशामुळे करता येतात? कारण ती उपाधी घेऊन का काय घेऊन? उपाधी घेऊन. माया असणारी उपाधी ही ती शुद्ध सत्वगुणाची आहे. आणि आपल्याला बी उपाधी मिळाली बरं का. आपण जीव काऊन येत? कोण्या उपाधीने येतं? अविद्या. अविद्या ही आपली उपाधी आहे. तिला उपाधी म्हणलं पाहिजे. अविद्या असणारी, ती अविद्येबद्दल आपण किती ऐकलं? खूप ऐकलं. आणि ती अविद्या असं केलं पाहिजे म्हणजे ती काय केली पाहिजे? निर्बल निर्बल निर्बल. काय शब्द? एकच शब्द होता. काय केली पाहिजे? निर्बल केली पाहिजे. मग निर्बल कशाने करायचं? तिला खायला नाही देऊन का? महाराज म्हणले हो, चित्त खोटे चालीवरी, रोग भोगाचे आणि रसना अनावारी. काय म्हणले महाराज? ही अविद्या पोषी नाही बरं का. महाराज म्हणते, महाराजांच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे गुरुजी म्हणायचे सगळ्याला आपण जीव वाटतो का मनुष्य वाटतं? मनुष्य वाटतं. मनुष्य वाटल्यावर तर नटावं वाटतं. काय वाटतं? मनुष्य वाटल्यावर काय वाटतं आपल्याला? नटावं. नटा वाटणं, नटणं वाटतं चांगलंय, पण कीर्तनात नटलं पाहिजे. कुठं नटलं पाहिजे? आपल्याला कुठं नटा वाटतं? लग्नात नटा वाटतं. कुठेतरी अनेक ठिकाणी नटा वाटतं. माणसं म्हणते नटलं पाहिजे. कुठं नटलं पाहिजे? हो, नटून भाग्यवंत